आपण 5.4 बघतोय. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, 2, 3 हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. सो आज आपण क्वेश्चन नंबर 4 आणि अजून त्यातले काही क्वेश्चन्स बघणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 काय आहे तो बघा. शो दॅट लाईन्स x - 2y - 7 इज इक्वल टू 0 अँड 2x + y + 1 इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. फुल स्टॉप. देन फाइंड देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आपल्याला स्टार्टिंगला आपल्याला दाखवायचं आहे की ह्या दोन लाईन ज्या आहेत त्या एकमेकांना परपेंडिक्युलर ते प्रूव्ह करायचे. ते प्रूव्ह केल्यानंतर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करायचं. म्हणजे त्या दोन लाईन ज्या पण इंटरसेक्ट होत आहेत एकमेकांना तो पॉइंट आपल्याला फाइंड करायचा आहे. सो स्टार्टिंगला प्रूव्ह करूया आपण की ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत आणि त्यानंतर आपण यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड करूयात. ठीक आहे. मग स्टार्टिंगला आपण चॅप्टरच्या सुरुवातीला आपण एक नोट बघितली आहे की ज्या लाईन परपेंडिक्युलर असतात त्या लाईनचा स्लोप त्या स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर M1 हा फर्स्ट लाईन स्लोप असेल आणि M2 हा सेकंड लाईन स्लोप असेल तर त्या दोघांचा स्लोपचा प्रोडक्ट हा -1 येतो. हे कॉन्स्टंट स्टेटमेंट आहे. हे आपण स्टार्टिंगलाच बघितलेलं आहे आणि प्रूव्ह सुद्धा केलेले आहे. ठीक आहे. तर आपण ह्या दोन्ही लाईनचा स्लोप फाइंड करूया. तर स्लोपचा प्रोडक्ट फाइंड करूया. तर जर प्रोडक्ट -1 आला तर ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर होणार आहेत. ठीक आहे. सो आता आपण स्टार्टिंगला स्लोप फाइंड करूयात. सो आन्सर इज स्लोप ऑफ द लाईन x - 2y - 7 इज इक्वल टू 0 इज M1 इज इक्वल टू फॉर्म्युला ऑफ स्लोप इज M1 इक्वल टू -a/b. मीन्स या ठिकाणी a म्हणजे कोण आहे तर x चा इंटरसेप्ट आहे, कोइफिशियंट आहे. सो मायनस कोइफिशियंट ऑफ x अपॉन कोइफिशियंट ऑफ y इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ x इज 1 and coefficient of y is -2. So slope of first line is 1/2. ठीक है. Then the slope of another line, slope of second line 2x + y + 1 is equal to 0 is M2. M2 is equal to minus coefficient of x upon coefficient of y is equal to coefficient of x is 2 upon coefficient of y is 1. So slope of second line is -2. So then the product of M1 and M2 is, since M1 into M2 is equal to 1/2 into -2 इज इक्वल टू -1. ठीक आहे. प्रोडक्ट दोघांचा स्लोपचा हा -1 आलेला आहे. म्हणजेच त्या दोन लाईन देअरफॉर द लाईन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह झालं. सेकंड स्टेटमेंट काय आहे, जर परपेंडिक्युलर आहेत एकमेकांना तर त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट काय आहे तो फाइंड करायचा. सो आता आपण इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो फाइंड करूया. सो देन टू फाइंड पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, we have to solve both equation x - 2y - 7 equal to 0 first equation and 2x + y + 1 equal to 0 second equation. ठीक आहे. सो आता फाइंड करण्यासाठी x आणि y आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1 ला किंवा इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. सो आपण इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात आणि त्यानंतर त्या दोघांचं सबट्रॅक्शन करूयात. ठीक आहे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2. ठीक आहे. कॉमा आपल्याला काय मिळेल बघा. मग हे डायरेक्ट समजले, सिम्प्लाइज. इक्वेशन 1 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. सो वी गेट 2x - 4y - 14 इक्वल टू 0. दिस इज थर्ड इक्वेशन.
ठीक आहे, ह्या 2 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू एक्स 2x मायनस 2 इंटू 2 4y मायनस 2 इंटू 7 14 इक्वल टू 0. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 हे दोन्ही इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करूयात. देन सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 अँड 3. काय मिळेल मग? 2x प्लस y प्लस 1 इक्वल टू 0 मायनस 2x 4y मायनस 14 इक्वल टू 0. हे मायनस, हे प्लस, हे प्लस. साइन चेंज केले. 2x गेट कॅन्सल. y प्लस 4y इथे काय येईल? 5y येईल. 1 प्लस 14 म्हणजे 14 प्लस 1 15 इक्वल टू 0. देअरफॉर इथून इथे आहे 5y इज इक्वल टू मायनस 15 y इक्वल टू मायनस 15 अपॉन 5 म्हणजेच y किती मिळाला? मायनस 3. ठीक आहे, y मिळाला मायनस 3. आता ही जी y ची व्हॅल्यू आहे ती आपण कुठे एका इक्वेशन मध्ये पुटअप करूया. आपल्याला काय मिळेल? पुट केल्यानंतर x ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, तर बघा पुट y इक्वल टू मायनस 3 इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट. आपल्याला काय मिळेल मग? x मायनस 2 इंटू मायनस 3 मायनस 7 इक्वल टू 0. x मायनस 2 इंटू मायनस 3 प्लस 6 मायनस 7 इज इक्वल टू 0. So x 6 minus 7 minus 1 equal 0 and x equal to plus 1. So point of intersection is 1, minus 3. ठीक आहे, हे आपल्याला आन्सर मिळालं. ओके, सो देन क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो कम्प्लीट सॉल्व्ह झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर यानंतर जो आहे क्वेश्चन नंबर 5 तो बघूया आपण. क्वेश्चन 6 बघूयात. क्वेश्चन 6 इज फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट A ऑफ -2, 3 टू द लाईन 3x - y - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे या पॉइंट पासून या लाईन पर्यंत परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. त्या परपेंडिक्युलर केलेला जो ड्रॉ केलेला आहे त्या परपेंडिक्युलरचा जो इंटरसेक्टी पॉइंट आहे या लाईन सोबत, त्या पॉइंट आपल्याला कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजेच ही जी आपण लाईन ड्रॉ केली आहे ही लाईन म्हणजे ही आहे 3x - y - 1 इक्वल टू 0. आणि हा जिथून आपण परपेंडिक्युलर टाकलेला आहे लाईन वरती तो पॉइंट म्हणजे तो आहे A ऑफ -2, 3. ठीक आहे, आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. मग हा इंटरसेक्ट पॉइंट जो याला आपण P नाव देऊया. आपल्याला या P चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे आहेत. ठीक आहे, सो ते पॉइंट फाइंड कसे करायचे तर बघा, आपल्याला या लाईनचा फक्त पॉइंट दिला आहे. ठीक आहे, पण ती लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते तो इंटरसेक्ट आपल्याला माहित नाहीये. ठीक आहे, मग आपल्याला या लाईनचं इक्वेशन फाइंड करायला सुरुवातीला जर इक्वेशन आपल्याला या लाईनचं माहिती असेल, या लाईनचं इक्वेशन आपल्याला गिव्हन आहे, मग 2 इक्वेशन दिले असता आपण 2 लाईन मधील इंटरसेक्टिंग पॉइंट हे फाइंड करू शकतो. ठीक आहे, पण आपल्याला एकाच लाईनचं इक्वेशन माहिती आहे. सेकंड लाईन जी आहे त्या लाईनचं इक्वेशन माहित नाही आपल्याला, जी आपण ड्रॉ केलेली आहे पॉइंट मधून त्या सेकंड लाईन वरती, त्या लाईनचं आपल्याला इक्वेशन माहित नाही. आपल्याला ते इक्वेशन फाइंड करायचे. मग लाईनचं इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? एक पॉइंट त्या लाईन वरचा गिव्हन आहे. ठीक आहे, सो स्लोप फाइंड लागेल. जर स्लोप माहिती असेल, एक पॉइंट गिव्हन आहे, तर आपण स्लोप पॉइंट फॉर्म यूज करून या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, मग स्टार्टिंगला आपण काय करणार आता, या लाईनचं सेकंड लाईनचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन फाइंड करण्यासाठी स्लोप फाइंड करणार. ठीक आहे, मग स्टार्टिंगला गिव्हन लाईनचं स्लोप फाइंड करूयात. मग गिव्हन लाईन ही रिक्वायर्ड लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग गिव्हन लाईनचा जो स्लोप येईल त्याचा अपोजिट हा रिक्वायर्ड लाईनचा स्लोप असणार आहे. ठीक आहे, बघूया मग आपला आन्सर काय येते ते. बस स्टार्टिंग करूया, म्हणजे सोल्युशनला आपण स्टार्ट करूयात. सो लेट एपी, आपण एपी नाव दिलेलं आहे आणि एपी हा काय आहे?
with a perpendicular drawn from the point A of minus 2 comma 3 to the line 3x minus y minus 1 is equal to 0. So whose slope is स्लोप काय असेल तर बघा, लाईन आहे 3x मायनस वाय मायनस 1 इक्वल टू 0. स्लोपचा फॉर्म्युला काय आहे तर मायनस a अपॉन b म्हणजेच कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. मग स्लोप काय येईल मायनस 3 अपॉन b मायनस 1 दॅट इज इक्वल टू प्लस 3. तो झाला स्लोप. तर स्लोप मिळालेला आहे. ठीक आहे. मग स्लोप ऑफ अनदर लाईन AP हे काय असणार आहे, स्लोप ऑफ AP. बघा AP हा गिव्हन लाईनला परपेंडिक्युलर आहे, मग आणि गिव्हन लाईनचा स्लोप हा 3 आलेला आहे. मग APचा स्लोप काय असेल तर या 3चा रेसिप्रोकल म्हणजे तो असेल 1/3 आणि त्याचा अपोजिट साइन मायनस. ठीक आहे. म्हणजेच आपला काय फॉर्म्युला आहे M1 M2 इक्वल टू -1 हा आपला फॉर्म्युला आहे. मग या लाईन एका लाईन स्लोप माहिती, सपोज करूया की ही फर्स्ट लाईनचा स्लोप आहे म्हणजे हा M1 असेल तर M1 इथं पुट केला आपण तर आपल्याला M2 हवाय. मग M2 काय मिळेल -1/3 हा M2 मिळेल. ठीक आहे. यानुसार आपण डायरेक्ट त्या ठिकाणी स्लोप लिहिलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला जर जमला नाही लिहिला तर तुम्ही याप्रमाणे तो स्लोप फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. सो देन स्लोप आपल्याला मिळालेला आहे. देअर द इक्वेशन फाइंड करूया. सो देअर फॉर इक्वेशन ऑफ AP इज, इक्वेशन कसं फाइंड करायचं बघा, आपला स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट x मायनस x1. मग यानुसार y मायनस y1 किती येईल तर बघा, पॉइंट आपण कोणता बघणार आहोत, हा पॉइंट बघणार आहोत. यामध्ये हा x1 आहे, हा y1 असेल तर y मायनस y1 असेल 3. m किती आहे -1/3 इंटू ब्रॅकेट x मायनस x1 मायनस 2. देन y मायनस 3 डिवाइड आहे तो इकडे मल्टिप्लाय होईल. देन मायनस इंटू ब्रॅकेट x प्लस 2 3 ने मल्टिप्लाय करूया. 3y मायनस 9 इज इक्वल टू -x मायनस 2. 3y मायनस 9 प्लस x प्लस 2 इज इक्वल टू 0. सो इक्वेशन ऑफ गिवन लाइन रिक्वायर्ड लाइन इज x प्लस 3y मायनस 9 प्लस 2 मायनस 7 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं रिक्वायर्ड लाईनचं x प्लस 3y मायनस 7 इज इक्वल टू 0. आता आपल्याला काय करायचं, ही लाईन आणि गिव्हन लाईन यांचा फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे तो फाइंड करायचा आहे. सो देन नाव टू फाइंड फूट ऑफ परपेंडिक्युलर P is the point of, now to find foot of perpendicular P आणि P काय आहे तर त्या दोन लाईनचा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे. सो देन 3x minus y minus 1 is equal to 0. Another line x plus 3y minus 7 is equal to, this is first line, this is second line. आता या दोन लाईन ज्या आहेत त्या दोन लाईन आपल्याला सायमल्टेनियस सॉल्व्ह करायच्या आहेत. तर बघा इक्वेशन नंबर सेकंडला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 by 3. देन मल्टिप्लाय करूयात आणि त्यानंतर सबस्ट्रॅक्ट करूयात. and then subtract from 1, we get काय मिळेल आपल्याला 3x plus 3 into 3 9y minus 21 is equal to 0 and minus 3x minus y minus 1 is equal to 0. साइन चेंज होतील, हे मायनस साइन होईल, हे प्लस साइन
आणि हे प्लस साईन. 3x गेट कॅन्सल. 9y प्लस वाय 10y -21 प्लस 1 म्हणजे इथे -20 इज इक्वल टू 0. देअरफॉर 10y इज इक्वल टू 20 अँड y इक्वल टू 10. सॉरी, y इक्वल टू 2. ठीक आहे, y मिळाला. आता हा y आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. सो पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन 1, कॉमा वी गेट 3x -2 -1 is equal to 0. 3x -2 -1 -3 equal to 0. This implies 3x is equal to 3. This implies x equal to 1. म्हणजेच फूट ऑफ परपेंडिक्युलर P, त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट P जो आहे त्या P चे कोऑर्डिनेट काय मिळाले 1, 2. सो देअरफॉर हेन्स आन्सर लिहूयात आपण. हेन्स coordinates of the foot of perpendicular are 1, 2. हे झालं सोल्युशन. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 आपला कम्प्लीट झालेला आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 11 बघूयात. क्वेश्चन 11 काय बघा. फाइंड द डिस्टन्स ऑफ द ओरिजिन फ्रॉम द लाईन 7x + 24y - 50 इक्वल टू 0. आपल्याला या लाईनचं इक्वेशन ओरिजिन पासून फाइंड करायचं आहे. ठीक आहे, मग आता त्यासाठी आपल्याला जनरल फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, मॉड ऑफ c अपॉन √a² + b². मग त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. हे इक्वेशन जनरल इक्वेशन बरोबर कम्पेअर करूया. एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करूया आणि आन्सर फाइंड करूया. सो सोल्युशन फाइंड करूया. द इक्वेशन ऑफ लाईन 7x + 24y - 50 is equal to 0. The line 7x + 24 - 50 equals 0. Compare with general equation ax + by + c equal to 0. Then we get a is equal to 7, b is equal to 24 and c equal to -50. ठीक आहे, ह्या व्हॅल्यू एबीसीच्या मिळाल्या आपल्याला. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करूया. सो देअरफॉर बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला ऑफ origin फ्रॉम द लाईन. ठीक आहे, इज काय तो मॉड c अपॉन √a² + b² that is equal to c, value of c is -50 upon √a². Value of a is 7² + 24². This is equal to -50 upon 7², 49 upon √49 + 24², 576. मॉड कम्प्लीट. आपल्याला आन्सर काय मिळेल इज इक्वल टू मॉड आहे. मॉड काढला की हे मायनस साईन कॅन्सल होईल. मायनस साईन आहे फक्त 50 शिल्लक राहील. 50 अपॉन √49 + 576. ह्या दोघांचे ऍडिशन मिळेल 625 इज इक्वल टू 50 अपॉन 625 रूटच्या बाहेरचं स्क्वेअर रूट काय येणार 25 येणार. सो 50 अपॉन 25 आन्सर इज 2 युनिट्स. ठीक आहे, म्हणजे ओरिजिन पासून गिवन लाईन पर्यंत डिस्टन्स हे 2 युनिट एवढं आलेलं आहे. आता ओरिजिन पासून आपण एक्झाम्पल घेऊया. आता ओरिजिन ऐवजी एखादा पॉईंट आपण घेऊया की तो पॉईंट एक फर्स्ट क्वाड्रंट कुठल्याही क्वार्टरमध्ये असेल तर त्या पॉईंट पासूनचं डिस्टन्स हे गिवन लाईन पर्यंत किती आहे असं एक्झाम्पल एक सॉल्व्ह करूयात. क्वेश्चन 12 इज फाइंड डिस्टन्स ऑफ द पॉइंट a of -2, 3 फ्रॉम द लाईन 12x - 5y - 13 इक्वल टू 0. डायरेक्ट फाइंड करूया. द डिस्टन्स ऑफ पॉइंट is a of -2, 3 from the line
लाईन इज 12x मायनस 5y मायनस 13 इक्वल टू 0 इज काय असेल ते मॉड. फॉर्म्युला आपल्या स्टार्टिंगला लिहूयात आपण, नंतर व्हॅल्यूज पुट करूयात. फॉर्म्युला इज ax1 प्लस by1 प्लस c अपॉन रूट a² प्लस b². ठीक आहे, ax1 प्लस by1 प्लस आहे या ठिकाणी. तर बघा आता डायरेक्ट आपण ए आणि बी च्या व्हॅल्यूज पुट करूया, एक्स वाय पुट करूयात. पुट केलं की आपल्याला काय मिळेल बघा, ए व्हॅल्यू किती आहे, ए आणि बी आणि सी ही व्हॅल्यू इक्वेशन वरून घ्यायच्या आणि एक्स वायच्या व्हॅल्यू गिव्हन पॉईंट वरून घ्यायच्या. सो व्हॅल्यू ऑफ ए इज 12 इंटू x1 इज -2 प्लस व्हॅल्यू ऑफ बी इज -5 इंटू y1 इज 3 देन प्लस सी इज -13 upon root a² means first term square 12 bracket square plus b² means -5². ठीक आहे, स्क्वेअर फाइंड करूया आणि आपला आन्सर फाइंड करूयात. सो 12 इंटू -2 इज इक्वल टू -24 -5 इंटू 3 -15 and -13 अपॉन रूट 12² 144 प्लस 5² 25. ठीक आहे, आता सगळं सबस्ट्रॅक्शन ऍडिशन करूयात. आपल्याला आन्सर काय मिळेल बघा, -24 -15 -13 ह्या सगळ्यांचे ऍडिशन येणार आहे 52 अपॉन रूट 144 प्लस 25 या सगळ्याचं पूर्ण स्क्वेअर रूट फाइंड होऊन आपल्याला आन्सर मिळेल 13 आणि या दोघांचा भागाकार म्हणजे डिवाइड मिळेल 4 युनिट्स. म्हणजेच पॉइंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स हे 4 युनिट एवढं आलेलं आहे. मग पॉइंट पासून आपण लाईन पर डिस्टन्स बघितलं, ओरिजिन पासून लाईन पर डिस्टन्स फाइंड केलं. आता आपण दोन पॅरलल लाईन मधील डिस्टन्स फाइंड करूया. या टाइपचे एक्झाम्पल बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 13, फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स 4x - 3y प्लस 5 इक्वल टू 0 अँड सेकंड लाईन 4x - 3y प्लस 7 इक्वल टू 0. दिलेले इक्वेशन हे जनरल फॉर्म इक्वेशन सिमिलर आहे का हे चेक करायचं. जनरल इक्वेशन जे आहे पॅरलल लाईन्स त्या दोन्ही इक्वेशन मध्ये फर्स्ट 2 टर्म ह्या दोन्ही सेम आहे. मग तसंच आपल्या एक्झाम्पल मध्ये आहे का, तोच फॉर्म आहे का तो चेक करायचा. त्यामध्ये बघा ह्या दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत. मग दोन्ही इक्वेशन मधील फर्स्ट 2 टर्म ह्या दोन्ही सेम आहेत. फक्त थर्ड टर्म जी आहे कॉन्स्टंट तो फक्त वेगळा आहे. ठीक आहे, मग त्याप्रमाणे इक्वेशन आपलं जर असेल तरच आपल्याला तो फॉर्म्युला जो आहे तो वापरावा लागेल. पॅरलल लाईन मध्ये डिस्टन्स फाइंड करण्यासाठी दिलेला आहे फॉर्म्युला तो. जर तशी इक्वेशन नसतील त्या फॉर्म मध्ये आपल्याला त्यामध्ये इक्वेशन कन्व्हर्ट करून मग आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल, तरच आपल्याला डिस्टन्स फाइंड करता येईल. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करूयात. स्टार्टिंगला गिव्हन इक्वेशन लिहूयात. गिव्हन पॅरलल लाईन्स is 4x - 3y plus 5 equal to 0 and 4x - 3y plus 7 is equal to 0. And then therefore the distance between the parallel line is काय फॉर्म्युला आहे, mod C1 - C2 upon root a² plus b². C1 is 5 and C2 is 7. So we get C1 5. So 5 minus 7 upon root a². A is 4² plus b is 3² mod complete. या ठिकाणी बघा आपल्याला काय आन्सर मिळते. इथून आपण इकडे लिहूयात. mod 5 - 7 - 2 upon a² 4² 16 plus -3 b ची व्हॅल्यू -3 आहे. सो -3 ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी येईल आणि -3 स्क्वेअर इज 9. सो मॉड -2 अपॉन 16 प्लस 9 ऍडिशन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मिळेल 25
आणि 25 स्क्वेअर रूट हे येईल 5 - 2 आहे. मॉड काढला की तिथे +2 होईल आणि स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5. Therefore, distance between two parallel lines is 2/5. हा आपला आन्सर मिळालेला आहे. तर आपला चॅप्टर जो आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन तो संपलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे सर्कल तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून सुरू करूयात.